डे 8ला लोक थांबतात, पण 30 दिवस पूर्ण करणारे लोक वेगळे असतात. डे 1ला सगळेच लोक खूप मोटिवेटेड असतात. नवीन वही घेतात, नवीन रिझोल्यूशन घेतात, नवीन सुरुवात करतात. पण खरा प्रश्न आहे, 8 दिवसानंतर काय? नमस्कार मित्रांनो, NM डायरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका साध्या पण आयुष्य बदलणाऱ्या विचाराबद्दल बोलणार आहोत. आपण 1% नियम तर सुरू करतो. 3 दिवस अतिउत्साह असतो, 4था दिवस थोडासा थकवा, 7वा दिवस मन म्हणतं आज सोडूया. कारण मोटिवेशन कमी होतं, एक्साइटमेंट थांबतं, रुटीन सुरू होतं. पण खरा गेम इथेच सुरू होतो. लक्षात ठेवा, 30 दिवस म्हणजे फक्त सवय तयार करणे नाही. 30 दिवस म्हणजे स्वतःवर विश्वास वाढवणे, मनाला ट्रेनिंग देणे, आयडेंटिटी बदलायला सुरुवात करणे. जेव्हा तुम्ही रोज 1% करता, मन हळूहळू ॲक्सेप्ट करतं, मी कन्सिस्टंट माणूस आहे. ही आयडेंटिटी चेंज सर्वात मोठी गोष्ट आहे. मी जेव्हा माझ्या झाडांना पाणी देतो, पहिले 10 दिवस काही फरक दिसत नाही. पण मी थांबत नाही, कारण मला माहीत आहे मुळं आत वाढत असतात. आपल्या जीवनातही तसंच असतं. पहिले 30 दिवस बदल दिसत नाही, पण आत ग्रोथ सुरू असते. 30 दिवसांनी काय होतं? काम करायला रेजिस्टन्स कमी होतं, स्वतःवर विश्वास वाढतो, छोट्या यशामुळे आत्मविश्वास येतो, दुसऱ्यांपेक्षा वेगळं वाटायला लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता की मी सुरू केलेलं पूर्ण करू शकतो. ही भावना आयुष्य बदलते. आजपासून 30 दिवसांसाठी एक छोटा चॅलेंज घ्या. रोज 10 मिनिटे वाचन, किंवा रोज 15 मिनिटे चालणे, किंवा रोज 5 मिनिटे ध्यान. फक्त 30 दिवस. रिझल्ट दिसो किंवा न दिसो, थांबू नका. डे 1ला सुरुवात करणं सोपं असतं, डे 30ला पोहोचणं हीच खरी विजय आहे. जर तुम्ही 30 दिवस पूर्ण केले तर तुम्ही आधीच वेगळ्या लीगमध्ये आहात. कमेंट करा डे 1ला सुरू, आणि 30 दिवसांनी परत या. आपण पुन्हा बोलू. NM डायरीज, दररोज 1% आयुष्य, 100% चेंज.